नमस्कार, मी निखिल मोरे. आमच्या गजानन इंजिनिअरिंग कंपनीतर्फे आम्ही घेऊन आलेलो आहे जनता टाईप आटा चक्की. आपण बघताय की माझ्यासोबत जे चक्की आहे ते जनता टाईप आटा चक्की आहे. अत्यंत जेव्हा आपल्याला हाय कॅपॅसिटीमध्ये दळण दळायचं आहे, जास्त क्षमतेसोबत दळायचं आहे, त्याच ठिकाणी आपण ह्या चक्क्या यूज करतो. यामध्ये मेनली हा अशा प्रकारे एमरी स्टोन यूज करून दळण दळल्या जाते. यामध्ये 2 स्टोन असतात, 2 स्टोनच्या मध्ये दळण हे दळल्या जाते. तर आता आपण बघताय आमच्याकडे ज्या चक्क्या आहेत त्या 14 इंच, 16 इंच आणि 18 इंच मध्ये आहेत. या चक्कीमध्ये बरेचसे कस्टमर कन्फ्युजन मध्ये असतात. आमच्याकडे जेव्हा ग्राहक येतो तेव्हा तो विचारतो की आम्हाला पल्वरायझर चक्की परवडणार की ही दातेची चक्की परवडणार. त्यांना आन्सर एकच असते की तुम्हाला जर जास्त कॅपॅसिटीमध्ये दळण दळायचं आहे, तुम्हाला जर कमर्शियल लेवलला जायचं आहे, तुम्हाला लोकांचे दळण दळून जर द्यायचे असेल तर तुम्ही कधीही दातेची चक्की प्रिफर करा, कारण या चक्कीची कॅपॅसिटी पल्वरायझरच्या कम्पेअरमध्ये डबल आहे. उदाहरणार्थ 3 HP जर तुम्ही पल्वरायझर घेतलं तर मॅक्सिमम ते 20 किलो पर्यंत दळण एका तासात दळते. आणि तीच जर 3 HP ची तुम्ही 16 इंचची दातेची चक्की घेतली तर ती जवळपास 40 ते 50 किलो पर्यंत दळण दळते. इतका फरक यामध्ये आहे. कारण फक्त काही लोक आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करतात की यामध्ये मेंटेनन्स आहे. यामध्ये या स्टोनचं फक्त तुम्हाला काही दिवसातून एकदा मेंटेनन्स असते. जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला या स्टोन मध्ये मेंटेनन्स करावं लागते. एवढं मेंटेनन्स जर केलं तर ही चक्की कॅपप्रमाणे जर आपण याचा विचार केला तर खूप जास्त प्रमाणात दळण दळते.